नमस्कार, मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं महामनी सोशलच्या मुलाखत सेगमेंटमध्ये स्वागत करते. नुकतंच फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनद्वारे सादर झालेल्या बजेट 2024 बद्दल आपण सचिन कुलकर्णी सरांकडून जाणून घेऊया. या बजेटचा सामान्य माणसांवर काय इफेक्ट पडलाय, यूथ आणि महिलांना या बजेटचा काय फायदा होणार आहे, हे आज आपण सचिन सरांकडून जाणून घेणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार सचिन सर, तुमचं महामनी सोशलमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच. नुकतंच फायनान्स मिनिस्टरद्वारे बजेट 2024 सादर झालं, तर तुमच्या मते या बजेटचे इम्पॉर्टन्स हायलाइट्स काय होते? करेक्ट. बजेट 2024 हे 1 फेब्रुवारी 2024 ना आपल्या फायनान्स मिनिस्टरनी सादर केलं, निर्मला सीतारामन यांनी. हे बजेट एक युनिक बजेट आहे माझ्या दृष्टिकोनातून, कारण आपण एप्रिल-मे 2024 मध्ये भारतामध्ये जनरल इलेक्शन्स आहेत आणि या जनरल इलेक्शन्सच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे बजेट मांडलेलं आहे. कन्व्हेन्शनली असं असतं की येणारं पुढचं सरकार हे त्याची दिशा ठरवतं आणि त्यानुसार त्यांचं बजेट प्रेझेंट करतं. त्यामुळे जनरल इलेक्शन्सच्या आधी सादर केलेली जी बजेट्स असतात त्याला इंटेरिम बजेट म्हणतात. या इंटेरिम बजेटमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये जे काय त्यांनी निर्णय घेतले, त्याची अंमलबजावणी केली, पैसे कसे आले कसे गेले याचा एक लेखाजोखा मांडला जातो आणि एक साधारणपणे दिशा ठरवली जाते पुढे कसं जायचंय ते. याच बरोबर काही महत्वाचे निर्णय असतात की जसं डिफेन्स मिनिस्ट्री आहे किंवा ऍग्रिकल्चर आहे किंवा होम मिनिस्ट्री आहे, तर या लोकांना किती बजेट अलोकेट करायचंय टिल द टाइम दॅट फुल फ्लेज बजेट इज मेड पब्लिकली अवेलेबल, तर त्याच्यासाठीचा लेखाजोखा याच्यामध्ये मांडला जातो. त्यामुळे दिस इटसेल्फ इज लाईक अ युनिक बजेट इन धिस पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. अजून एक याचं महत्वाचं थोडं नॉन टेक्निकल महत्व सांगतो की आतापर्यंत निर्मला सीतारामन यांनी जी काही बजेट्स प्रेझेंट केली त्यातलं हे सगळ्यात छोटं स्पीच असलेलं बजेट होतं. 58 मिनिटाचं स्पीच होतं आणि त्यांनी एकदम कन्साइज आणि प्रिसाइज मांडणी केलेली होती. या बजेटमध्ये त्यांनी सुरुवात अशी केली की फोकस जो आहे तो गरीब, त्याच्यानंतर भारतातील युवक, शेतकरी बांधव आणि महिला वर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून हे बजेट त्यांनी सादर केलं, असं त्यांनी अगदी सुरुवातीलाच क्लिअर केलं होतं. आता आपण जसं जसं डिस्कस करत जाऊ तसं जसं आपल्याला कळेल की ह्या स्पेसिफिक कॅटेगरीजसाठी त्यांनी काय काय दिलेलं आहे आणि त्याचा त्यांच्यावरती परिणाम कसा होणार आहे. बजेट म्हटलं की साधारणपणे सगळ्यांची एक अपेक्षा असते की अरे टॅक्सेशन मध्ये काय होतंय, तर ह्या वेळेसच्या बजेटमध्ये कुठलेही मोठे चेंजेस त्यांनी टॅक्सेशन मध्ये प्रपोजच केले नाही. त्यामुळे स्टेटस को मेंटेन केला. आपण याच्यावरती येऊयात, डिटेलमध्ये बोलूयात की काय अजून नक्की झालंय, पण ही एक उत्कंठा असते लोकांना, एक एक्साइटमेंट असते. तर डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस त्यांनी काही अनाऊन्स केले नाही. ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, PM आवास योजना असेल किंवा आयुष्मान भारत स्कीम असेल, तर ह्या स्कीम्सला त्यांनी अजून बूस्ट कसा मिळेल याच्यावरती फोकस केला. गव्हर्नमेंटने आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवरती खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी तेच पुढे कंटिन्यू करण्यासाठीच्या काही योजना याच्यामध्ये आणल्या आहेत. स्टार्टअपसाठी काही नवीन गोष्टी केलेल्या आहेत. याच्यामध्ये खूप महत्वाची टर्म त्यांनी वापरली म्हणजे अमृतकाल, असं आपण कायम ऐकतोय. तर अमृतकाल बरोबरच निर्मला सीतारामननी सांगितलं की हा कर्तव्य काल पण आहे. म्हणजे नुसतंच आपण अमृतकाल म्हणून चालणार नाही, तर आपल्याला जे काय आपल्या प्रत्येकाला करण्याची जी कामं आहेत ती काम करण्याचा हाच वेळ आहे. आणि 2047 पर्यंत विकसित भारत म्हणजे इंडिया शुड बी अ डेव्हलप्ड नेशन. टुडे वी आर नोन ॲज अ डेव्हलपिंग नेशन, बट बाय 2047 वी शुड बी अ डेव्हलप्ड नेशन. ह्या प्रकारचं विजन किंवा या प्रकारचं टार्गेट आपण म्हणूयात घेऊन FMनी हे बजेट सादर केलं होतं. आता तुम्ही सांगितले हायलाइट्स कडे आपण एक एक करून वळूया, पण त्याआधी मला तुम्ही सांगू शकता की ह्या हायलाइट्सचा म्हणजे ह्या इम्पॉर्टंट हायलाइट्सचा सामान्य माणसांवर कसा प्रभाव पडतो किंवा कसा पडणार आहे? याच्यामध्ये एक मेजर त्यांनी सांगितलं होतं की डेफिसिट, फिस्कल डेफिसिट कमी करणार. आता डेफिसिट म्हणजे अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर लॉस. एखादा बिझनेस आपण करतोय आणि माझं खर्च जर माझ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतील तर मला लॉस होतो. सो तसंच भारतामध्ये पण हे डेफिसिट बजेटच आहे पहिल्यापासून. सरप्लस बजेट कधी नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे.
पण हे डेफिसिट कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. आता लॉस कमी केला तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर जनतेलाच होणार आहे. तर हा एक फार मोठा फायदा आहे आणि जो लॉसेसमध्ये पैसा वाया जातोय तो पैसा आपल्या ओव्हरऑल देशाच्या प्रगतीसाठी वापरला जाईल. आता तो कसा वापरला जाईल? तर त्याच्यामध्ये त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंगची एक घोषणा केलेली आहे. पीएम आवास योजना, पीएम आवास योजना आहे. रूफटॉप सोलरायझेशन त्यांनी बोललेलं आहे. हेल्थकेअर मध्ये त्यांनी बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत की आयुष्यमान भारत जी स्कीम आहे त्याचं व्याप्ती त्यांनी वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. इन्कम टॅक्स मध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत की इन्कम टॅक्स मध्ये बऱ्याच छोट्या छोट्या अमाऊंटच्या बऱ्याच डिमांड्स पेंडिंग होत्या. तर त्यांनी सांगितलंय की डिमांड्स अप टू 25,000 रुपये आणि ज्या FY 2010 किंवा त्याच्या आधीच्या आहेत त्या सगळ्या आम्ही वेव ऑफ करून टाकणार आहोत. सो त्याच्या आधीचे पैसे जर कोणाचे पेंडिंग असतील तर ते त्यांनी भरण्याची गरज नाहीये. तसंच 10,000 रुपयापर्यंतच्या इन्कम टॅक्सच्या डिमांड्स ज्या FY 2011 आणि FY 2014च्या मध्ये जनरेट झालेल्या आहेत तर त्या डिमांड सुद्धा त्यांनी वेव ऑफ केलेल्या आहेत. तर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचा प्रयत्न केलाय त्यांनी थोडक्यात याच्यामध्ये की कॉस्ट ऑफ रिकव्हरी किती आहे अशा डिमांड्सची अगेन्स्ट त्याच्यातनं येणारा पैसा किती आहे. तर हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही घटक आहेत असं मला वाटतंय. टॅक्स संबंधित जो निर्णय घेतलाय तो या येत्या जुलैमध्ये जे सादर होणार आहे बजेट त्यामध्ये चेंज होईल का असं तुम्हाला वाटतंय? चेंजेस होण्याची शक्यता नक्कीच आहे कारण टॅक्स रेट्स अजून रॅशनलाइज झाले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत आणि टॅक्स बेस वाढवण्याकडे आपला जो पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे तर दिस विल बी इन लाईन विथ दॅट. तर त्यामुळे टॅक्स रेट थोडे कमी होतील किंवा आता जे बेनिफिट्स आहेत आणि टॅक्स रेट जास्त आहेत तर ते सगळं कमी होऊन बेनिफिट्स कमी करतील. पण एक सिम्प्लिफाईड टॅक्सेशनकडे आपण चाललेलो आहोत. आताही आपल्याकडे रेजिम 1 आणि रेजिम 2 असं काहीतरी प्रकार आहेत की रेजिम 1 मध्ये तुम्ही हे हाऊसिंग लोन, PF, LIC वगैरे या सगळ्या गोष्टी तुमचा बेनिफिट घेऊ शकता. रेजिम 2 मध्ये हे काहीही न घेता कमी रेटने तुम्ही टॅक्स भरू शकता. तर अशाच प्रकारच्या काही योजना किंवा काही गोष्टी जेव्हा जुलैमध्ये पूर्ण बजेट सादर होईल तेव्हा येण्याची अपेक्षा आहे नक्कीच. ओके, मग या बजेटचा शेअर मार्केटवर काय प्रभाव पडलाय? नक्कीच खूपशा गोष्टी त्यांनी अशा प्रकारे केलेल्या आहेत की ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट शेअर मार्केटमध्ये तुम्हाला दिसून येईल. एक्झाम्पल सांगतो, रेल्वेजच्या बाबतीत बरीच मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे की 3 मोठे कॉरिडॉर्स ते तयार करतायत की ज्याच्यामधनं मालवाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे, एफिशियन्सी वाढेल आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस येईल त्या गुड्स कॅरेज मधनं. तर डेफिनेटली रेल्वेशी संबंधित जे काही स्टॉक आहेत त्या स्टॉक्सला नक्कीच डिमांड बघायला मिळेल. त्याचप्रमाणे 40,000 बोगीज ज्या सर्वसामान्य रेल्वेसाठी वापरल्या जातात त्या सगळ्या बोगीज वंदे भारत स्टँडर्डच्या बोगीजला कन्व्हर्ट करण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यांनी सांगितलं होतं की वंदे भारत बोगी वाढवणार आहेत, विमानतळ दुप्पट करणार आहेत. करेक्ट. तर त्यामुळे याचा नक्कीच ज्या ज्या कंपन्या रेल्वेजला सप्लाय करतात किंवा त्यांचे जे रेल्वेचे व्हेंडर्स आहेत त्या सगळ्या कंपन्यांना त्याचा नक्कीच फायदा मिळणार आहे शेअर मार्केटमध्ये. जसं एअरपोर्टचं तू म्हणालीस तसं उडानची जी स्कीम आहे तर मॉडर्नायझेशन किंवा एक्सपान्शन ऑफ एक्झिस्टिंग एअरपोर्ट्स असं त्यांनी सांगितलं किंवा नवीन एअरपोर्ट्स तयार करणार, उडान स्कीमची व्याप्ती वाढवणार. आता काहीतरी 500 ऑड रूट्स वरती उडान सेवा त्यांची चालू आहे तर ते अजून वाढवणार आहे. तर ह्या सगळ्याचा नक्कीच एव्हिएशन मध्ये ज्या कंपन्या ऑपरेट करतात त्यांच्यावरती होईल. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी त्या स्पेसमध्ये ऑपरेट करणाऱ्या कंपन्या, कारण हे रूफटॉप सोलरायझेशनचा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे 1 कोटी घरांवरती रूफटॉप सोलरायझेशन करायचं, तर याच्यासाठी ज्या कंपन्या काम करतात किंवा ही PM आवास योजना आहे त्याची व्याप्ती वाढवत आहे. त्यामुळे हाऊसिंग, रिअल इस्टेट नुसतं याच्यामध्ये होत नाही, कारण एक घर घेतलं की त्याच्या मागे कन्झ्युमर ड्युरेबलची पण डिमांड वाढते. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढतं किंवा गव्हर्नमेंट एखाद्या सेक्टरला प्रमोट करायचा प्रयत्न करतं तेव्हा नॉट ओनली दॅट सेक्टर बट द सेक्टर्स विच आर अराउंड दॅट सेक्टर विच इज इन फोकस त्यांनाही एक बूस्ट मिळतो, त्यांना एक मोमेंटम मिळतं. EV बद्दल त्यांनी बरंच सांगितलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सांगितलेलं आहे, टुरिझम आहे. तर त्यामुळे त्यांनी बहुतेक सगळ्या मेजर इंडस्ट्रीज मध्ये काही ना काहीतरी अलोकेशन होईल हे बघितलंय. त्यामुळे शेअर मार्केट आणि रिॲक्ट पण झालं त्या दिवशी शेअर मार्केट अकॉर्डिंगली. सो डेफिनेटली
अ गुड बजेट फ्रॉम शेअर मार्केट पर्स्पेक्टिव्ह. बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय फायदेशीर सांगितलं गेलं आहे, तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकता का? नक्कीच नक्कीच. इंडियन इकॉनॉमी ही कायमच ॲग्री फोकस्ड इकॉनॉमी आहे. त्यामुळे काहीही कुठलाही निर्णय घेताना आपण शेती ला बाजूला ठेवूच शकत नाही आणि हे आपल्या अर्थमंत्र्यांना चांगलंच माहिती आहे. पीएम किसान योजना आपण ऐकली असेल, तर त्या पीएम किसान योजनेसाठी ह्या वर्षीचं जे अलोकेशन आहे ते 1.27 लाख करोड एवढं अलोकेशन त्यांनी केलेलं आहे. मग याचा उपयोग कसा होतो, तर इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्स केला जातो किंवा नॅनो फर्टिलायझर्सचा उपयोग करून आपण आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करतोय. काही दिवसांपूर्वी आपण ऑइल सीड्स किंवा ऑइल प्रोडक्शनच्या बाबतीत काही गोष्टी फेस केल्या. आपण इम्पोर्ट करतो, बेसिकली वी आर डिपेंडंट ऑन साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज. तर ऑइल सीड्स प्रोडक्शन मध्ये आपल्याला सेल्फ सफिशियन्सी आणण्याकरता त्यांनी काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन योजना यावर्षी जाहीर केली आहे, त्याचं नाव आहे पीएम मत्स्य संपदा योजना. म्हणजे नावातच सगळं आहे की मत्स्य व्यवसाय जो आहे त्याला हे प्रमोट करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी 6,000 कोटी रुपयाचं अलोकेशन केलेलं आहे. नक्की योजना काय आहे, म्हणजे बहुतेक तरी प्रेक्षकांना या योजनेबद्दल माहित नाहीये. सांगतो मी. याच वर्षी त्यांनी अनाऊन्स केलेली आहे. तर 6,000 कोटी रुपयाचं अलोकेशन आहे की ज्याच्या अंडर ते 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स ची निर्मिती करणार आहेत. याच्यामधनं ते जे मत्स्य किंवा काय फिशरी प्रॉडक्ट्स आपण म्हणू, मत्स्य उत्पादन, तर त्याचं एक्सपोर्ट करायचं. त्या इंटिग्रेटेड पार्क्समध्ये त्याची निर्मिती करून त्याचं एक्सपोर्ट करायचं आणि त्या एक्सपोर्टचं इनिशियल टार्गेट त्यांनी 1 लाख कोटी रुपये ठेवलेलं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः पार्टिसिपेट करता येईल आणि त्यांचा माल हा बाहेरच्या देशात जाईल, परदेशात जाईल आणि त्याच्यातनं त्यांना चांगल्या प्रकारचं भाव मिळण्याची शक्यता आहे. अशीच अजून एक योजना त्यांनी केलेली आहे, त्याचं नाव आहे पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइज स्कीम. म्हणजे फूड प्रोसेसिंगसाठीची केलेली ही योजना आहे. हेही सेक्टर आपल्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे आणि त्याला अजून बूस्ट मिळण्यासाठी त्याची स्थापना करून त्याच्यासाठी काहीतरी फंड्स अलोकेट करून फूड प्रोसेसिंग हा एक बिझनेस मोठा करता येईल. सो ॲग्री तर नक्की आहे, पण ॲग्री अलाइड की ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आता शेतकऱ्यांना फायदा होत नाही, बिझनेसेसला फायदा होतो फूड प्रोसेसिंग मधनं वगैरे, तर तो शेतकऱ्यांपर्यंत कसा जाईल याचं त्यांनी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या वर्षात महिलांना आवास योजनेद्वारे किती टक्के घरं देण्याचं सांगितलं गेलंय? आतापर्यंत काय झालंय, पीएम आवास योजनेमध्ये जेवढी काही घरं अलोकेट केली आहेत गव्हर्नमेंटनी, त्यातली साधारणपणे 70% घरं ही वुमन बेनिफिशियरीजला मिळालेली आहेत. ही गोष्ट अशीच कंटिन्यू होईल असं त्यांचा मानस आहे किंवा असा त्यांचा प्रयत्न राहील. 2 कोटी लोकांपर्यंत त्यांनी हे पोचवायचा प्रयत्न केला होता आणि त्याचं टार्गेट आता त्यांनी अजून वाढवलेलं आहे की ते 3 कोटी लोकांपर्यंत 3 कोटी घरं त्यांनी आतापर्यंत दिली आहेत पीएम आवास ग्रामीण योजनेच्या अंतर्गत आणि पुढच्या 5 वर्षात अजून 2 कोटी घरं देण्याचा त्यांनी आता प्रॉमिस केलेलं आहे. पण म्हणजे या योजनेद्वारे मुंबईमध्ये ही घरं मिळतात का लोकांना? मुंबई ही ग्रामीण योजना आहे, त्यामुळे मुंबई ग्रामीण मध्ये कदाचित मिळू शकेल, पण मिडल क्लाससाठी त्यांनी एक वेगळी योजना आणलेली आहे. तर त्या योजनेमध्ये हायलाइट्स असे आहेत की दोज हु आर लिव्हिंग इन रेंटेड प्रिमायसेस, म्हणजे त्यांचेच जर शब्द मला कोट करायचे आहे तर त्यांनी असं म्हटलंय की दोज लिव्हिंग इन रेंटेड हाऊसेस ऑर स्लम्स ऑर चॉल्स ऑर अनऑथोराइज कॉलनीज, त्यांना घरं बांधण्यासाठी किंवा घरं विकत घेण्यासाठी त्यांनी एक पॉलिसी काढली आहे. त्याचं नाव त्यांनी काढलंय हाऊसिंग पॉलिसी फॉर मिडल क्लास. तर याच्यामध्ये त्यांना लोन कमीत कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल की ज्याच्यामध्ये सबसिडी मिळेल, जी मिनिमम सबसिडी इज अबाउट 3% अँड गोइंग अप टू 6.5%. आणि लोन जी आहे ती एनिवेअर बिटवीन 6 to 12 लाख रुपीज. हाऊएव्हर याच्यामध्ये कॅच आहे की तुम्ही किती मोठं घर घ्यायचं, कारण अगदी तुम्ही लॅविश घर घेऊ शकत नाही. सो त्यांनी सांगितलं की 60 स्क्वेअर मीटर ते 200 स्क्वेअर मीटर आणि याच्यामध्ये इकॉनॉमिकली विकर क्लास, लो इन्कम ग्रुप
आणि मिड इन्कम ग्रुप. तर ह्या म्हणजे इन्कम ग्रुप वेगवेगळे आहेत. करेक्ट. आणि त्याच्याप्रमाणे त्यांना मिळणारा बेनिफिट पण व्हेरी होईल. त्यांना घेता येणाऱ्या घरांचं साईज पण त्याप्रमाणे त्यांनी डिफाईन केलेली आहे. तर त्यामुळे शहरातल्या लोकांसाठी पण स्कीम आहे आणि ग्रामीण लोकांसाठी पण स्कीम आहे. दोन स्कीम्स वेगवेगळ्या आहेत. ओके. मला तुम्ही सांगू शकता का या बजेटचा वर्किंग मॅन आणि वर्किंग वुमेनवर कसा प्रभाव पडतो? राईट. आता एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याचं नाव आहे लखपती दीदी. या नावाची स्कीम बहुतेक, कारण या स्कीम बद्दल बहुतेक लोकांना माहित नाहीये. ही स्कीम काही वर्ष झाली आता इम्प्लिमेंट केलेली आहे ऑलरेडी गव्हर्नमेंटनी. याचं सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात तर त्याच्या थ्रू ही मदत दिली जाते. बचत गट आपण ज्यांना म्हणतो, बचत गटाच्या माध्यमातून ही मदत दिली जाते. याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की महिलांसाठी एक सस्टेनेबल इन्कम सोर्स क्रिएट करायचा आणि जो कमीत कमी 1 लाख रुपये असावा. म्हणून त्याला लखपती दीदी असं त्यांनी नाव दिलंय की तुम्ही लखपती व्हाल या आमच्या योजनेमुळे. आतापर्यंत 2 कोटी लोकांपर्यंत, 2 कोटी महिलांपर्यंत गव्हर्नमेंट पोहोचलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी काम करते. नॉट दॅट एव्हरीबडी इज लखपती आउट ऑफ दोज 2 crores, पण त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंट पोहोचलंय आणि त्याच्या पुढे काम चालू आहे. याची व्याप्ती वाढवून ते 3 कोटी करण्याचा त्यांचा मानस आहे. आपण मुद्रा योजना ऐकलेली आहे, पीएम मुद्रा योजना. त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ॲलोकेशन किंवा जे काही कर्ज वाटप झालंय त्यातले 69% पैसे हे महिलांसाठी वाटप केलेले आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या बजेट स्पीच मध्ये सांगितलंय. तर अशा प्रकारच्या योजना त्यांनी वर्किंग मेन आणि विमेनसाठी आणलेल्या आहेत. फिस्कल डेफिशिट बद्दल मगाशी तुम्ही म्हणालात, तर फिस्कल डेफिशिट मध्ये जे बदल करण्यात आले त्याचा सामान्य माणसांवर काय इफेक्ट पडतोय? मगाशी म्हटल्याप्रमाणे फिस्कल डेफिसिट म्हणजे लॉस थोडक्यात, की तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आर मोर दॅन ऑपरेटिंग इन्कम. तर मग हा पैसा येतो कुठनं? कारण खर्च तर झाला, तर हा पैसा येतो बॉरोइंग्स मधनं. मग आपण आंतरराष्ट्रीय बँकांकडनं घेतो किंवा मोठ्या इकॉनॉमीज लाईक US, चायना यांच्याकडनं आपण कर्ज घेतो. या कर्जावरती आपल्याला ऑब्व्हियसली व्याज द्यायला लागतं, तर तेही आपल्या उत्पन्नामधनच येतं. तर हे कमीत कमी होणं आणि आपलं देशांतर्गत उत्पन्न वाढणं, टॅक्सेस लोकांनी वेळेत भरणं, व्यवस्थित भरणं, की ज्या योगे गव्हर्नमेंटला ते पैसे मिळून त्याचा उपयोग परत जनतेसाठी करता येईल. तर आतापर्यंतचं हे डेफिसिट जे आहे हे जनरली GDPच्या पर्सेंटेजमध्ये मेजर केलं जातं. तर 2024 साठीचं त्यांचं टार्गेट आहे किंवा एक्सपेक्टेशन आहे की इट विल बी अराउंड 5.1% आणि पुढच्या वर्षी ते 4.5% ऑफ GDP असं नेण्याचा त्यांचा ऑब्जेक्ट आहे, टार्गेट आहे. जेवढं डेफिसिट कमी तेवढा गव्हर्नमेंटला स्पेंडिंगसाठी अवेलेबल होणारा पैसा जास्त असेल, की जो सामान्य माणसाच्या ओव्हरऑल बेनिफिटसाठी वापरला जाईल. PM आवास योजनेअंतर्गत 2 करोड घरं बांधण्याचं सरकारने सांगितलंय. तर ह्याचा सामान्य माणसांना फायदा होईल का? आणि रिअल इस्टेट मध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांना याचा कसा फायदा होईल या योजनेचा? नक्कीच. म्हणजे 2 कोटी घरं पुढच्या 5 वर्षात बांधण्याचं त्यांचं टार्गेट आहे. बेनिफिट तर नक्कीच होणार आहे, कारण गव्हर्नमेंटच्या ज्या प्राइसेस असतात त्या आणि आपण प्रायव्हेट बिल्डर्स कडनं जे घेतो घरं त्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे एलिजिबल जे कोणी याच्यामध्ये लोक असतील तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. 2 कोटी घरं ते म्हणतायत, पण आय एम शुअर की इट विल बी मोर दॅन 2 crores, बट इट्स अ व्हेरी मॉडेस्ट टार्गेट दॅट दे हॅव काइंड ऑफ सेट फॉर देमसेल्व्स. रिअल इस्टेटला याला नक्की फायदा होणार आहे, कारण गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या जशा कन्स्ट्रक्शन कंपनीज आहेत तसं काही वेळा ते आउटसोर्स करून पण कन्स्ट्रक्शन करून घेतात. आणि पेरिफेरल जे इंडस्ट्रीज आहेत जसं सिमेंट इंडस्ट्री आहे किंवा मेटल इंडस्ट्री आहे, तर शेवटी जो काय कच्चा माल येणार आहे तो सगळा तिकडनंच येणार आहे. त्यामुळे सिमेंट उद्योगाला चालना मिळेल, मेटल स्टील उद्योगाला चालना मिळेल, लॉजिस्टिक्स आहे. तर ओव्हरऑल असं दिसतंय, म्हणजे आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बोललो त्याच्यातनं असं दिसतंय की एम्प्लॉयमेंट जनरेशन हा पण एक मोठा फॅक्टर आहे की जो त्यांनी टार्गेट केलेला आहे. त्यामुळे नक्कीच बेनिफिट होणार आहे या आवास योजनेचा. म्हणजे आता आपण ज्या स्टेटमध्ये आहोत ऍज अ कंट्री, की 140-145 कोटीची पॉप्युलेशन आहे आणि मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन इज इन द वर्किंग एज. तर हाताला काम तर मिळालं पाहिजे. तर हे काम कुठनं मिळणार आहे? तर ह्या सगळ्या योजनांचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन सुरू होईल, किंवा आता आपण दररोज 50-52 किलोमीटरचे हायवेज बांधतोय,
तर या हायवेज कन्स्ट्रक्शन मधनं रोजगार निर्मितीच होतीये. तर हे रेल्वेज, पोर्ट्स, आवास योजना याच्यामधनं रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या बजेटचा युथवर कसा प्रभाव पडणार आहे? आता आपण जे बोललो की रोजगार निर्मिती आणि लोकांना काय पाहिजे तर काम पाहिजे. मी आता शिकलोय आणि मला नोकरी नाही किंवा मला व्यवसाय नाही, तर हे असं होऊ नये याच्यासाठी म्हणून गव्हर्नमेंटनी हे काही काही पावलं उचललेली आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप रिसर्च होत नाही आणि दॅट्स अ फॅक्ट, कारण रिसर्च मधनं येणारं उत्पन्न खूप तोकडं असतं आणि त्याच्यामधनं परत फायनान्सिंग होत नाही. तर त्यामुळे त्याच्यावरती गव्हर्नमेंटनी काही योजना आणलेल्या आहेत. लॉंग टर्म लोन्स ॲट व्हेरी लो रेट ऑफ इंटरेस्ट किंवा काही वेळेला अजिबात इंटरेस्ट न लावता अशी ती लोन्स देण्याची त्यांची तयारी आहे. लॉंग टर्म फंडिंग आहे, त्याच्यासाठी 1,000 कोटी रुपयाचा फंड सेटअप केलेला आहे. या लोनची टेन्युअर म्हणजे मुदत 50 वर्षापर्यंत त्यांनी ठेवलेली आहे. तर मुद्रा योजना सोडून हे आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया, आपण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये बोलू शकतो की त्याच्यामध्ये टॅक्स हॉलिडे आहे की जो 31 मार्च 2024 संपला. तर त्या टॅक्स हॉलिडेचं त्यांनी एक्सटेन्शन दिलंय 31 मार्च 2025 पर्यंत. सो जो युथ आहे आणि ते जर स्टार्टअप काही चालू करण्याची इच्छा आहे किंवा त्याच्यावरती काम करतायत, तर त्यांना अजून एक मोटिवेटिंग फॅक्टर त्यांनी अवेलेबल करून दिलाय की 2025-31 मार्च पर्यंत जर तुम्ही अजून काही चालू केलं आणि ते त्या पॅरामीटर्स मध्ये बसत असेल तर यू आर एलिजिबल फॉर दॅट इन्कम टॅक्स बेनिफिट. आणि एक स्टार्टअप इंडिया स्कीम साठी त्यांनी 1,00,000 कोटी रुपयाचं अलोकेशन केलेलं आहे. आणि DIPT वगैरे या माध्यमातून बऱ्यापैकी चांगलं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही लाख स्टार्टअप्स ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत तिकडे. म्हणजे त्यांना एका प्रकारे फंडिंग मिळणार आहे. येस, सीड कॅपिटल देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, कारण स्टार्टअप लिमिटेड ऍक्सेस असतो कॅपिटल मार्केटचा. त्यांची स्वतःची कॅपिटल किंवा भांडवल रेज करण्याची क्षमता कमी असते, लिमिटेड असते. तर त्यामुळे त्याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. बजेट अनुसार हेल्थ केअरवर सरकारचा काय फोकस आहे? जसं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की आशा वर्कर्सना आयुष्यमान भारत योजना आता लागू होणार आहे. तर मग ह्याचा सामान्य माणसांना या योजनेचा कसा फायदा होणार? गव्हर्नमेंटची दूरदृष्टी ह्याच्याबद्दलची वाखाणण्यासारखी आहे मला असं वाटतं. आज जी वर्किंग पॉप्युलेशन आहे, वर्किंग एज मधली पॉप्युलेशन आहे, ती कधीतरी नॉन वर्किंग एज मध्ये जाणार आहे आणि कदाचित त्यांच्याकडे त्यावेळेस उत्पन्नाचा सस्टेनेबल सोर्स नसेल. पण नेमकं त्याच वेळेस लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी जास्त पैसे लागतात. या सगळ्याचा विचार करून आयुष्यमान भारत ही जी स्कीम आहे त्याची व्याप्ती त्यांनी वाढवायचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये सगळ्या आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स, तर हे पण त्याच्यामध्ये त्यांनी आणलेले आहेत. त्यांनी अजून एक मोठी घोषणा केली, त्याला अजून त्यांनी किती पैसे अलोकेट करणार ते सांगितलेलं नाहीये, पण त्यांनी सांगितलं की आम्ही मेडिकल कॉलेजेस वाढवणार आहोत बाय युटिलायझिंग एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द हॉस्पिटल्स. की आता हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे पण तेवढी मेडिकल कॉलेजेस नाही. तर ती मेडिकल कॉलेजेस वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू, सो दॅट आपल्याकडे जास्त डॉक्टर्स तयार होतील आणि आपोआप या सगळ्याला चालना मिळेल. सो हेल्थकेअरमध्ये कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी त्यांनी सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन साठीचं वॅक्सिनेशन फॉर गर्ल्स इन द एज ग्रुप ऑफ 9 to 14 असं प्रपोज केलेलं आहे. सो ऑब्व्हियसली दॅट इज वन ऑफ द थिंग्स विच विल बी अंडरटेकन अंडर हेल्थकेअर स्कीम्स. युविन नावाचा एक प्लॅटफॉर्म त्यांनी डेव्हलप केलेला आहे जो इम्युनायझेशनसाठी रोल आउट केला जाईल व्हेरी सून. सो दॅट्स अनदर थिंग दॅट दे आर प्लॅनिंग फॉर हेल्थकेअर. PM मुद्रा योजनेबद्दल त्यांनी सांगितलंय, तर त्या योजनेद्वारे आतापर्यंत किती लोकांना लोन मिळाले? आतापर्यंत काही कोटी लोकांना त्याच्यामध्ये लोन मिळालंय. जस्ट लेट मी गिव्ह यू दी एक्झॅक्ट नंबर. पण काही कोटी लोकांना त्याच्यामधनं त्यांनी आतापर्यंत लोन दिलेलं आहे. आणि ॲज आय सेड अर्लियर 69% बेनिफिशरीज ह्या वुमन एंटरप्रेन्युअर्स होत्या त्याच्यामध्ये. नक्की त्या योजनेच्या क्रायटेरिया काय आहेत? PM मुद्रा योजनेमध्ये काय होतं की जे अर्ली स्टेज बिझनेसेस आहेत त्यांच्यासाठीची ही योजना आहे. त्यांच्याकडे कदाचित
कोलॅटरल सिक्युरिटीज नसतात किंवा त्यांचे तेवढे स्वतःचे क्रेडेन्शियल्स नसतात. तर अशा लोकांना मदत करण्यासाठी विदाऊट कोलॅटरल आणि त्याचा एक इन्शुरन्स असतो, तर तो इन्शुरन्सचा प्रीमियम पे करून तुम्ही PM मुद्रा योजनेखाली लोन अप्लाय करू शकता. सो इट इज फॉर अर्ली स्टेज बिझनेसेस. बजेटमध्ये पर्यटन क्षेत्राबद्दल निर्मला सीतारामनने खूप काही सांगितलंय, तर त्याचा पर्यटन क्षेत्रावर काय प्रभाव पडणार आहे? नक्कीच. त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट्सला सांगितलंय की तुमच्या राज्यामधले जे काय आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स आहेत तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ते डेव्हलप करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात फंड्स अवेलेबल करून दिले जातील, तेही इंटरेस्ट फ्री लोन्स असतील. तर त्याच्यामुळे अशा वारसा स्थळांचं किंवा अशा पर्यटन स्थळांचं डेव्हलपमेंट करणं, त्यांचं ग्लोबली ब्रँडिंग करणं आणि मार्केटिंग करणं याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट्सला मोठ्या प्रमाणात पैसे उभे करून दिले जातील. दुसरं जे आपण एअरपोर्ट्सचं निर्मिती म्हणतोय किंवा उडान स्कीमची व्याप्ती वाढवणं म्हणतोय, रेल्वे ट्रॅक्स लेओव्हर करणं आहे, रोड कन्स्ट्रक्शन आहे, तर या सगळ्यामधनं टुरिझम क्षेत्राला चांगलंच बूस्ट मिळेल असं दिसतंय. प्रायव्हेट सेक्टर आणि कॉर्पोरेट्स यांच्यावर या बजेटचा काय प्रभाव पडणार? नक्कीच. आता हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे किंवा प्रपोज केलेलं आहे ते हे सगळं प्रायव्हेट सेक्टर थ्रूच मेजरली केलं जातं आणि BOT तत्वावरती बऱ्याच वेळेला ही सगळी प्रोजेक्ट्स दिली जातात. त्यामुळे मोठ्या कंपन्या असतील, म्हणजे टू नेम अ फ्यू लाईक L&T, अशा कंपन्यांना किंवा टाटाच्या बऱ्याचशा कंपनीज आहेत, टाटा इन्फ्रा वगैरे, तर या कंपन्यांना ही कामं अवॉर्ड केली जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही कामं केली जातात. ह्या कंपन्या परत पुढे छोट्या कंपन्यांना आउटसोर्स करतात. त्यामुळे हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही परिणाम हा प्रायव्हेट सेक्टर आणि कॉर्पोरेटसाठी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे R&D साठी त्यांनी एक योजना आणलेली आहे, त्याच्यासाठी 1 लाख कोटी रुपयाचा फंड सेट केलेला आहे, तो प्रायव्हेट सेक्टरला देणार आहेत. कारण प्रायव्हेट सेक्टरमधनं रिसर्च होणं खूप गरजेचं आहे की जे आता आपल्याकडे नाहीये, इनोव्हेशन आपण म्हणतो, आणि त्याच्यासाठी आपण फॉरेन कंट्रीजवरती डिपेंडंट आहोत आणि एस्पेशली युरोप आणि US मध्ये जे मोठ्या प्रमाणात सगळं R&Dचं काम होतं, सगळं इनोव्हेशन तिथे होतं आणि आपण फक्त ती टेक्नॉलॉजी कन्झ्युम करतो. तर ते होऊ नये म्हणून त्यांनी प्रायव्हेट सेक्टरसाठी हा 1 लाख कोटी रुपयाचा फंड सेटअप केलेला आहे की जो इंटरेस्ट फ्री लोनच्या माध्यमातून त्यांना अवेलेबल करून दिला जाईल. मला एक प्रश्न पडलाय की निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की 2047 मध्ये की भारत डेव्हलप होणार आहे, तर काय काय चेंजेस होतील असं तुम्हाला वाटतंय? कारण आता डेव्हलपिंग कंट्री म्हणून आपल्याला मानलं जात आहे, तर आता डेव्हलप मध्ये काय काय चेंजेस होणार आहेत? आपण ऑलरेडी 4 नंबरची वन ऑफ द लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत आणि ती 3 नंबरला घेऊन जाण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. पुढच्या त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जर ते परत इलेक्शन आले तर. जेव्हा आपण विकसित भारत म्हणतोय किंवा डेव्हलप्ड इंडिया म्हणतोय तेव्हा काय असलं पाहिजे, तर आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, पॉवर्टी लाईन कमीत कमी लोक असली पाहिजेत, पर कॅपिटा इन्कम जे आहे ते सगळ्यांचं वाढलं पाहिजे. आता एक इम्बॅलन्स दिसतो की गरीब लोक गरीब आहेत आणि श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत चालले. तर याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं ती दरी कमी होणं अपेक्षित आहे आणि एक सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे. आपले एक्सपोर्ट्स शुड बी मोर दॅन आवर इम्पोर्ट्स. आणि आता आपलं जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठं इम्पोर्ट बिल हे क्रूडचं असतं, म्हणजे पेट्रोल डिझेल जे आपण आयात करतो ते. तर त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी करणं, म्हणून मग ते व्हेकल्स जी आहेत किंवा हायड्रोजनवरती चालणारी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवरती, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अचीव्ह करू आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात अचीव्ह करायला लागतील, कारण आपला साईज खूप मोठा आहे लोकसंख्येचा, तर हे करून आपण विकसित भारतकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. डेफिसिट आपलं निघून गेलं पाहिजे, जे आता आपण 4.5% म्हणतोय GDPचं. तर हे जेव्हा आपण कमी करू तेव्हा आपण विकसित भारत म्हणून 2047 पर्यंत स्वतःला प्रूव्ह करू असं एक्सपेक्ट आहे. आता जुलैमध्ये नवीन बजेट सादर होणार आहे, तर आपल्या सरकारकडून काय अपेक्षा असल्या पाहिजेत किंवा काय अपेक्षा आपण केल्या पाहिजेत? तुम्हाला काय वाटतंय की यात काय नवीन बदल घडणार आहेत? इन्फ्रास्ट्रक्चरवरती खूप मोठ्या प्रमाणात अजूनही काम होण्याची आवश्यकता आहे, कारण आपण ट्रॅफिकची समस्या बघतोय शहरांमध्ये, तर ती आपण काही वर्षांपासून अनुभवतोय. ऑलमोस्ट सिमिलर वी आर सीइंग इन Tier 2, Tier 3 सिटीज. तर तिथे बरंच काम होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मेट्रो असेल,
किंवा नदी जोड प्रकल्प आहे, तर नदी जोड प्रकल्पावर काहीतरी ठोस कामं होणे अपेक्षित आहेत, कारण त्याच्यामुळे शेतीला इरिगेशन अवेलेबल होईल. प्लस हे जे काही वॉटरवेज तयार होतील त्या वॉटरवेज मधनं आपण माल वाहतूकही करू शकतो. सो त्याचा दुहेरी फायदा होऊ शकतो आणि जे वाया जाणारं पाणी आहे ते आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. तर नदी जोड प्रकल्पावरती काहीतरी होणं अपेक्षित आहे पुढच्या बजेटमध्ये. त्याचप्रमाणे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवरती ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. म्हणजे आता आपण थेरॉटिकल चर्चा खूप करतोय, पण आता प्रॅक्टिकली आपल्याला त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. जीएसटी वरती खूप कन्फ्युजन्स आहेत. तो रिलेटिव्हली नवीन कायदा आहे, पण त्याच्यामध्ये जे कन्फ्युजन्स आहेत ते दूर करणं, रॅशनलाइज करणं आणि एक सुटसुटीतपणा आणणं पूर्ण या टॅक्सेशन स्ट्रक्चरमध्ये, ही अपेक्षा आहे. आणि आता जे कॅपेक्सचं स्पेंडिंग आहे सगळं, म्हणजे भांडवली खर्च जो आपण करतो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये, ते कंटिन्यू राहावं. जसं तुम्ही आता म्हणालात की प्रॅक्टिकल बदल हे घडले पाहिजेत, तर तुम्हाला वाटतं का ह्या बजेट नंतर सरकार प्रॅक्टिकली विचार करून बदल घडवेल? त्याच्यावरती काम चालू आहे आणि कदाचित हेच सरकार पुढे आलं तर त्यांनी जे धोरणं आखलेली आहेत त्याच्यावरती काम करणं सोपं जाईल. पण तुम्हाला काय वाटतंय, सरकार बदललं तर चेंजेस होतील का बजेटमध्ये? नक्कीच होतात, कारण प्रत्येक पक्षाची, प्रत्येक सरकारची एक भूमिका असू शकते आणि ती इंडिपेंडेंट असते दुसऱ्या पक्षापेक्षा. तर त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल नक्कीच होऊ शकतात, पण ते असे अचानक एका रात्री बदल होणार नाहीत. त्यामुळे जे आता आपण ठरवलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला काम करणं क्रमप्राप्त आहे. थोडंसं वेगळे सेक्टर्स त्यांच्यासाठी प्रायोरिटी म्हणून येऊ शकतात. जसं आपण मागच्या 10 वर्षात बघितलं की डिफेन्स सेक्टरने खूप चांगली कामगिरी केली आणि आपण आता ऑलमोस्ट सेल्फ रिलायंट होत चाललेलो. त्याच्यामध्ये डीप टेक टेक्नॉलॉजीसाठी, डीप टेकसाठी ह्या बजेटमध्ये खूप मोठं ॲलोकेशन केलेलं आहे की जे आपल्या डिफेन्ससाठी काहीतरी काम करेल. तर आता हे जे ॲलोकेशन्स आहेत, जे निर्णय ऑलरेडी घेतलेत, ते तुम्हाला रिव्हर्स नाही करतायत. त्याचं पुढे जाऊन ॲलोकेशन कमी करणं किंवा त्याचं कुठल्या तरी दुसऱ्या स्कीममध्ये रूपांतर करणं असं होऊ शकतं. सो असं एकदम तुम्हाला 180 डिग्री चेंज नाही दिसणार जरी सरकार बदललं तरी. त्यामुळे या योजना कंटिन्यू राहतील अशी अपेक्षा आहे. थँक्यू सर, तुम्ही महामनीला इतका वेळ दिला तुमचा, आणि ह्या व्हिडिओमुळे लोकांपर्यंत बहुतेक माहिती पोहोचेल. बजेटबद्दल त्यांना खूप सारे कन्फ्युजन्स होते, पण आता या व्हिडिओ मार्फत त्यांना ते कन्फ्युजन्स दूर होतील. खरंच थँक्यू. आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत, जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल आपण पोहोचवू आणि त्यांनाही बजेटबद्दल माहिती देऊ. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि बजेट संबंधित काही प्रश्न असल्यास तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि सोबतच महामनी सोशलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.